ही बॅग, हा फोन, गॉगल, अजून काय राहिलंय? अजून काय? पिकुडा रेडी? हा रेडी. चल खेळूया लपाछपी. काय विचारतेस? चल ना, निघायचंय मला लवकर. किती टेन्शन घेतोस? मी इथे तोपर्यंत टेन्शन येणारच ना मला. चल. अरे हो माहिती, पण माझ्याकडे एक प्लॅन आहे. मी एक काम करते, गॅरी आणि मायाला किचन मध्ये घेऊन जाते आणि आम्ही तिथेच थांबतो आणि मग तू सटक. डोकं आहे यार तुला. अरे गुड आयडिया, गुड आयडिया, गुड आयडिया. ठीक आहे. मस्त आयडिया खरंच. सक्सेसफुल झाली का आयडिया? नाही एवढं हसण्यासारखं काय आहे? पिंकीला दाढी आली. दिसते आता. अरे यार तू हसत काय बसले? तुझ्याकडे काहीतरी मेकअपचं सामान वगैरे असेल ना? हसू नको. चल गुड मॉर्निंग पिंकी. गुड मॉर्निंग. असं तोंड का लपवते पिंकी? दीदी गुड मॉर्निंग म्हणते. हे बघ, मी तुझ्यासाठी गरम गरम चहा आणलाय. चहा नको मला. अगं एवढा प्रेमाने आणलाय मी. नको चहा नको. का पण काय प्रॉब्लेम आहे? मला गरम चहा नाही एवढा थंड लागतो. थंड. एवढंच ना, मग गार करून आणतो. नको. ब्रेकफास्ट रेडी आहे. अगं तिला चहा पण नको म्हणते ती. पिंकी काय झालं? तू असं तुझा फेस कव्हर का केलाय ओढणीने? बरं झालं तू विचारलंस ते. मी तर केव्हापासनं पिंकीचा चेहरा बघण्यासाठी तळमळतोय. काय झालं पिंकी? ओके आहे ना सगळं? काय झालं ते मला डोळे आले होते ना, आता नाक पण आलं. म्हणजे आता सर्दी झाली ना, सगळे त्रास असे एकत्र सुरू व्हायला लागलेत. मला निघायला हवं. नाक लॉक उघडलं का? हो, गुरुनाथने कॉल केलाय. वॉचमॅन येतच असेल. अच्छा वॉचमन येतोय का? बरं मग मी काय करते, तुम्ही सगळे जा आता. मी इथे एकटं शांत सोडा. मी इथे जरा पडते, मला बरं वाटेल. हा नाही नाही पिंकी, मी काय म्हणतो, मी तुझं डोकं चेपून देऊ का? तुला बरं वाटेल. हे कशाला? तू का डोकं चेपशील तिचं? तुला माहितीये का, रात्रभर तळमळत होती रे ती बिचारी. मी जी घ्यायची ती काळजी घे ना, तू जा ना. अगं मग निदान चहा तरी पिऊ देत तिला. गरम चहा प्यायली की बरं वाटेल. हा शनाया, बट नाश्ता तिने नाश्ता केल्यावर तिला बरं वाटेल ना. अगं ताई, तू गॅरीची काळजी कर ना, तुला जेवढी करायची ती. हा प्लीज प्लीज प्लीज. मजनू जा ना आता, बस ना. अगं तिला चहा पिऊन बरं वाटेल ना शना. मी या ना. मग मी जाऊ? हा नक्की जाऊ? अरे ओके ओके. ते अंगठी पिंकीसाठी आणली आहे ना. अरे हे बघ, आता आपण रिहर्सल केली ना, आणि तिने सांगितलं ना हॉटेलमध्ये भेटायचं. हा प्लीज तू एक काम कर ना, आणखी रिहर्सल कर. हा जा जा. तू प्लीज काळजी घे. हा मॅम सौमित्रबद्दलची आपली काळजी आता मिटली आहे. म्हणजे मॅम, आनंद सरांना ना एक चांगली आयडिया सुचली आहे. आम्हाला असं वाटतं ते सोल्युशन आहे. एक मिनिट. आनंद, नमस्कार, मी शलाका. तुम्ही माझ्या पिंकी बेबीला काऊन तर नागपुरी झाला ना. आनंद भाऊजी, काय चाललंय हे सगळं? हा हे काय आहे? मी पिंकीची आई बनून जर आत गेलो तर? मॅम पिंकी घरी आली नाही, तिच्या काळजीपोटी तिची आई आली आहे असं सांगता येईल ना आपल्याला. हा, आणि सौमित्रचा सुटका पण होईल. म्हणजे एक खोटं लपवण्यासाठी पुन्हा एकदा खोटं बोलायचं. नेमकं खरं काय आहे हे सगळ्यांना कळलं तर सौमित्राला किती त्रास होईल. वहिनी, तुमचं टेन्शन कळतंय आम्हाला, म्हणून आम्ही पण मदत करण्याचाच प्रयत्न करतोय. म्हणून हे मॅम, आम्ही पण रात्रभर हेच डिस्कस करतोय. मला आता फक्त एकच दिसतंय, शनाया याच्यातनं मार्ग काढू शकते. सौमित्राने खरं खरं सांगितलंय तिला. ती म्हणालीये सौमित्राला बाहेर काढण्यासाठी ती प्रयत्न करेल म्हणून. पण एव्हाना सौमित्र बाहेर यायला हवा होता. अजून काहीच घडलेलं नाहीये. मॅम, ती म्हणाली आहे ना हेल्प करेल, मग आपण थोड्या वेळ वाट बघूयात ना. सौमित्र इथनं गेल्यापासून आपण फक्त वाटच बघतोय. मला आता असं वाटतंय की तिथे जावं आणि खरं खरं काय ते सगळं सांगून टाकावं. नाही वहिनी. हे पहा आनंद भाऊजी, काल रात्रीपासून मी फक्त तुम्हा दोघांचं ऐकते, पण आता नाही. आता बस, आता मला तिथे जाऊ द्या. ठीक आहे, तुम्ही जा तिथे, पण मी तुम्हाला एकट्याला जाऊ देणार नाहीये. मी पण येतो तुमच्यासोबत. जेनी, तू थांब इथे. मी हे चेंज करतो. मी आनंद बनून येतो. नाही 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 आनंद भाऊजी, ऐका. आता जेनीला तुमची जास्त गरज आहे.
तुम्ही तिच्या सोबत थांबा, तिची काळजी घ्या, मी जाईन. नाही जेनी सांग ना काहीतरी वनिना. नाही, मी जाईन, एकटी जाईन, तुम्ही माझी काळजी करू नका. आता मी येईन ते सौमित्राला घेऊनच. बोल ना गुरुनाथ, तू नक्की काय प्लॅन केलास राधिकाच्या बाबतीत? आपण काहीच प्लॅन नाही केला तर ती इथे कशी येणार? नाही, तू राधिकाचं टेन्शन घेऊ नको. तिला आपल्या नवऱ्याची काळजी आहे ना, त्यामुळे आपण काही न करता ती बरोबर आपल्या नवऱ्याच्या मागे इथे येणार. मी तर त्या इन्व्हेस्टरला पण बोलून ठेवलंय. एक मिनिट, तू त्यांना का बोलवलंयस? अरे असं कसं यार माया, ज्यांच्या समोर माझी अब्रू गेली एवढी त्या प्रेझेंटेशनच्या दरम्यान, त्यांच्याच समोर या राधिका आणि सौमित्राला उघडं पाडून मी माझी गेलेली अब्रू आता परत मिळवणार आहे. बापरे, तू हे असं काहीतरी बोलायला लागलास ना की मला खूप टेन्शन येतं आपल्या कंपनीचं. ऑलरेडी या सगळ्या प्रकरणामुळे आपल्या कंपनीची खूप बदनामी झाली आहे आणि आता आपण हे जे काही करतो त्यामुळे अजून प्रॉब्लेम क्रिएट नको व्हायला. नाही माया, असं काही होणार नाही. हे बघ, तो सौमित्र जरी कंपनीचा वारसदार वगैरे असला ना, तरी आपल्यासाठी ती आपली कंपनी आहे ना. त्यामुळे कंपनीची बदनामी होईल असं मी काही होऊ देणार. ओके, ट्रस्ट मी. बास, मग मला हाच अशुरन्स हवा होता. नाही, तू नको टेन्शन घेऊस माया, एवढी पॅनिक नको होऊस. आता फक्त आपल्याला याची काळजी घ्यायची की ही पिंकी घराबाहेर पडता कामा नये. घराबाहेर सोड, ती साध्या शनायाच्या रूम बाहेर सुद्धा यायला तयार नाही. म्हणजे मी आता नाश्ता घेऊन गेले होते, काय नवीन नाटकं सुरू झाली आहेत त्यांची. काल डोळे आले होते, आता नाक आलंय वगैरे. काय हे काय नवीन आता? हो ना, मलाही काही कळत नाहीये. आणि शनाया तिची काळजी घ्यायची म्हणून श्रेयस आणि मला सुद्धा रूम बाहेर काढलं तिने. काय? हो ना, मला एक कळत नाहीये की शनाया का तिची एवढी काळजी घेते. लो लो लो, अरे जेले लो कलो 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 चलो चलो। अरे आपने कुछ खाया ही नहीं और पिया भी नहीं। काम क्या, सीधा सीधा बताओ ना. हाँ, तो सीधा सीधा एक ही काम है कि हमारा 2 गाड़ी येने को है और उसको जाने को लेके जाने को त्याला काय करणार आहे मराठीत सांग. हाँ, हो काही नाही हो, आमच्या 2 गाड्या येणार आहे. जास्त चौकशी न करता त्यांना आत येऊ द्या, बस झालं. बस इतना ही काम है, हो जाएगा. मी म्हटलं होतं ना की हा देव माणूस आहे. हा देव माणूस, हाच देव माणूस आहे. हा देव माणूस लो लो लो. अरे गाडी आली. गाडी वाले दूर के आए पटापट. तीच चालय. असू दे, चालीत काय कसं तरी आली, खेळ. आली, आली. आली गाडी आली. ये इधर आ. इधर. अरे आली गाडी वाले आली. आहा. या. वेलकम लवकर या. नमस्कार. अहो पण कुठे जायचंय आणि ब्रेकिंग न्यूज काय आहे? आता चलात ना, मिळणार breaking news. हा, तुम्ही एक काम करा, तुम्ही आज जा. तुम्ही गाडीला वा. ब्रेकिंग न्यूज मिळणार. आज जा या. गात चाललंय तुझं. त्या ब्युटी कॉन्टेस्टला उतरतोय मी. पटापट दाढी लपव ना, वेळ काय. स्किल वगैरे नंतर दाखव, आता वेळ का, कोणी येईल ना इकडे. नाही यार कोणी, थांब एक सेकंड, करते मी घाई. तर सगळं तुझ्यामुळे झालंय. हो, कसं काय? म्हणजे काय, कशाला बढाया मारायच्या ना. काल राधिकाला मारे फोनवर सांगितलंस तुझ्या नवऱ्याला बरोबर सोडवते मी, काय काळजी नको करूस. वेळेत सोडवलं असतंस मला तर दाढी चालली नसती ना आतापर्यंत. हो का, असं का? ठीक आहे, नाही करत जा, नाही करत मी. नाही बाई, आडला हरी. बैल छान माहिती मला. हो, तू मी लावलाय का ते लॉक? लागलं ना, मला कसं बोलतो. ठीक आहे ना. गुड मॉर्निंग पिंकी. गुड मॉर्निंग. हा, गुड मॉर्निंग पिंकी. गुड मॉर्निंग. हा, मी पिंकीच्याच वतीने बोलते ना. तिच्या वतीनं वगैरे सगळं ठीक आहे, पण ती का नाही मला रिप्लाय देते? हा पिंकी, गुड मॉर्निंग म्हणलं मी. गुड मॉर्निंग. रात्री झोप वगैरे व्यवस्थित लागली ना? छान. शनायाने अंगाई पण म्हटली. पण हे काय, हे एवढं मेकअपचं सामान वगैरे कोणी मांडून ठेवलंय? हा, मी तेच विचारणार होतो, मेकअपचं सामान कसं काय? अरे हो, मी पण तेच विचारणार होतो. मेकअप कोण करतंय नक्की? काय सगळेच तेच का विचारतायत? मी करते मेकअप. तू का आत्ता का मेकअप? काय? अगं काय म्हणजे आता एवढं सकाळी सकाळी तुला कुठे जायचंय? मेकअप करून कुठे जायचंय? अच्छा, कुठे बाहेर चाललीयस का तू? नाही. मग मेकअप का करतेस? पिंकी आता जाईल ना खाली, तर मग मी तिला सोडायला खाली जाईन ना, म्हणून मेकअप करत होते. पिंकी, नाही मेकअप जर शनाया करते तर तू एवढं तोंड लपून का बसलीयस? तोंड लपवायला अजून वेळ आहे.
म्हणजे अजून वेळ आहे ना जायला. म्हणजे नाश्त्याची वेळ झाली, ब्रेकफास्टची वेळ झाली म्हणून म्हणतोय असं. हे घे ना नाश्ता. किती वेळा सांगितलं मला नकोय नाश्ता. अगं पिंकी असं काय करतेस? प्रत्येक गोष्ट वेळच्या वेळी करायला पाहिजे ना. आता डॉक्टरांनी जर वेळा पाळल्या नाहीत तर आमच्यासारखे पेशंटनी काय करायचं? कोण डॉक्टर? हा क्या बात आहे पिंकी. आता श्रेयस पण म्हणाला, तोही आग्रह करतोय म्हटल्यानंतर नाश्ता तर करावा लागेल. नकोय मला, नकोय, खरंच नकोय नाश्ता. अगं असं कसं? आज नाश्ता बनवताना मी तुला काय आवडेल याचा विचार केला होता. सो यू शुड हॅव इट प्लीज. तू आमच्याही फिलिंग्सचा जरा विचार कर ना. अरे अरे तुम्ही सगळे जबरदस्ती कसले करता? तिला नाही खायचं यार. नाही जबरदस्ती नाही करत आहे शनाया. याला जबरदस्ती नाही, याला प्रेम म्हणतात, प्रेम. एवढं श्रेयस म्हणतोय मनापासून, तर एक काम करूया का? त्याने भरवलं तर तू खाशील का? हा श्रेयस तू भरव रे बाबा. हो माझी काहीच हरकत नाही. पिंकी तुझी हरकत नसेल तर. नको असं मला आवडत नाही. मी स्वावलंबी आहे. मी थँक्यू. छान झालेत पोहे. अरे ते काढल्याशिवाय कसं खाणार पिंकी? ते काढ की. पिंकी नाही, तुला राग येणार नसेल तर एक सांगतो जरा. ते तुझ्या चेहऱ्यावर काय पोहे लागलेत का? हिरवं ती कोथिंबीर असेल. नाही ती नाही उगवलीये. ते केस उगवतात ना चेहऱ्यावर, तर त्याच्या आधी पुरुषांच्या चेहऱ्यावर कसं असा एक ग्रीन हिरव्या रंगाचा पॅच येतो, तसं काहीसं दिसतंय. हो अरे हो. अरे काय चाललंय तुझं? असतो काय मुलींचा प्रॉब्लेम? असं करायचं का? जाऊ दे कशा नाही. हा गुरु एकटा नाहीये मला असं बोलणारा. याआधी असंख्य पुरुषांनी मला हे असं बोललेलं आहे. हे गुरु सारखे जे पुरुष असतात ना, यांच्या सौंदर्याच्या व्याख्यात टिपिकल असतात. आहेत माझ्यात मेल हार्मोन्स जास्त, म्हणून मी सुंदर नाही. आहेस. येतात मला दाढी मिशा, म्हणून मी काय सुंदर नाही. आहेस. म्हणून आजपर्यंत माझं लग्न झालं नाही. पिंकी तू लग्नाचं टेन्शनच घेऊ नकोस. मला काहीच प्रॉब्लेम नाहीये. तू फक्त आता खाऊन घे. हा नकोय मला खायला. एखाद्या मुलीला तिच्या दिसण्यावरून असं बोलल्यानंतर किती त्रास होतो हे नाही कळलं तुम्हा पुरुषांना. आणि त्यात ही गुरु सारखे पुरुष तीन कानाखाली मारून सुद्धा सुधारत नाही. प्रत्येक बाई त्यांना हवी तशीच दिसायला हवी. निघते मी आता. चला. अगं पिंकी असं काय करतेस? शट अप करू ना. शट अप. आता जर दार उघडला नाही तर आरडा करेन ना मी. नाही एवढं काही करायची गरज नाही. तुम्ही खाऊन घ्या ना. मी बघतो ना ते दाराचं काय ते बघतो मी. वगैरे काही नाही. नाश्ता व्हायच्या आधी जर दार उघडलं नाही तर आरडा ओरडा. नाही तू शांत हो. तू खाऊन घे. मी बघतो ना दार कसं उघडतंय ते. म्हणजे दार कसं उघडत नाही ते बघतो मी. सगळं बघतो. तू खाऊन घे तोपर्यंत. हा छान. तू लक्ष ठेव थोडंसं. डोंट वरी. आलोच मी. आलो. हो होईल. डोंट वरी. मी भरू. सर या सर या लवकर. आले. आता बघ मला ओळखतील बघ. या मामा दूर हा नमस्कार. हॅलो. हाय सर. येस. तुम्ही ओळखलं मला? त्या दिवशी नाही का इकडेच ऑफिसच्या बाहेर मी गाडी थांबवली होती आणि मी पण होते. हाय. हा बुलडोझर उभा होता म्हणून तर गाडी थांबली ना. ते ओळखतात मला. तुम्ही ते माझ्या बिझनेस मध्ये इन्व्हेस्ट करणार म्हणून मी तुम्हाला बोललो होतो. आठवतं? इंटरेस्टेड आहात? कुठल्या बिझनेस बद्दल बोलला होता तुम्ही? हा चड्डी बनियांचा. केड्या काय बोलतोय आपण? कशासाठी आलो आणि काय बोलतोयस तू? हो थांबा मम्मा. त्या ओळखतात. मी खिडकीतून बोललो त्यांच्याशी. आता माझंच नाव घेतील बघ. एक्सक्यूज मी. बोला.
इथे मिस्टर गुरुनाथ सुभेदार कुठे राहतात? गुरुनाथ सुभेदार आहात त्यांनीच आम्हाला तुम्हाला रिसीव्ह करायला पाठवलंय. चला 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 सर प्लीज चला चला चला. चंदा मामा दूर एवढा मोठा माणूस आणि आठवत कसं नाही त्यांना? माझं नाव आठवलं पाहिजे त्यांना. डोकं माझं. मी काय म्हणते माया, द थिंग इज की आपण एक काम करू, पिंकी ला आपण थांबून ठेवूया आणखीन. आणि पिंकी तू पण जायची काही करू नको आता. हा असं काय करतेस शनाया? मला उलट घाई आहे जायची. अगं असं काय करते, आम्ही सगळे मिळून तुला सरप्राईज देणार आहोत ना. अजून सरप्राईज नको. मी इथे थांबले ना तर माझ्याकडूनच सरप्राईज मिळेल तुम्हाला आता. अगं आम्ही सगळे जण एकत्र मिळून किचन मध्ये जाऊन स्वयंपाक करू ना तुझ्यासाठी. बेस्ट. छान छान. आय सी. श्रेयस स्वयंपाक येतो ना तुला? अरे म्हणजे काय, मला सगळं बनवता येतं. हा मग काही टेन्शनच नाहीये. आणि आपण गॅरीला पण बनवू, गॅरीला पण सोबत घेऊन जेवण बनवूया. आणि असं काहीतरी बनवू जे पिंकी तिच्या घरी घेऊन जाऊ शकेल. एक्झॅक्टली बेस्ट आयडिया. पिंकी तू पण सांग तुला काय काय आवडतं ते. हा मला काही कावळा आणि मी काही खातो. ठीक आहे. आता पटकन तुम्ही दोघं जाऊन तयारीला लागा. मी जरा पिंकी सोबत थांबते. तिला हवं नको ते बघते. अगं शनाया, म्हणजे आम्ही गेलो असतो बट हे तुझं घर आहे की नाही, सो इथे कुठे काय ठेवलंय किचन मध्ये बेटर तुला माहिती आहे. सो चल ना आमच्या सोबत. अगं मी जरा पिंकी सोबत थांबायचं म्हणत होते. हो लागेल मला शनाया इकडेच. अगं नाही शनाया, ऐक, खरंच तू आमच्या बरोबर चल, नाहीतर शोधाशोध करायला वेळ जाईल म्हणून म्हणतो. चल या. बरं ऐक, मी आता जे काही बनवणार आहे ते चांगलंच असणार आहे, प्रश्नच नाही. पण तरी सुद्धा आपण इकडून बाहेर पडलो ना की छान एका मस्त हॉटेलमध्ये जाऊयात आणि छान जेवूयात आपण. ओके? येड्या, तुम्ही फोन का नव्हता उचलत? अरे तू सांगितलेलं काम इतकं महत्वाचं होतं की फोन उचलण्याचं लक्षातच राहिलं नाही माझ्या. बरं ठीक आहे बाबा, पण काम झालंय का? अरे आता तू न त्या 10-15 प्रेसवाल्यांचे नंबर दिले होते. मी सगळ्यांना फोन केले, पण त्यातले काही लोक राधिका सुभेदारच्या विरोधात काही छापायला तयारच नाहीये, म्हणजे बातमीच द्यायला तयार नाहीये. म्हणून मी या काही लोकांना पटवून घेऊन आलेलो आहे. 2-4 चॅनल असतील. नाही ठीक आहे, पण आलेत ना? हो ठीक आहे. बातमीच एवढी सनसनाटी आहे ना, या 3 चॅनलवरची बातमी 30 चॅनल पर्यंत नक्की जाईल बघ. चल त्यांना भेटू. कुठे आले. सर नमस्कार. हॅलो. मिस्टर गुरुनाथ सुभेदार, ही सगळी मीडिया आमच्यासोबत तुम्ही का बोलावली आहे या ठिकाणी? हो ना, आणि आम्हालाही अजून तुम्ही काय बातमी आहे ती सांगितलेली नाहीये. हो नाही सांगतो तुम्हाला, पण ती बातमी जर अजून घडलीच नसेल तर मी काय सांगणार ना तुम्हाला. म्हणजे ऍक्च्युली ती बातमी तुमच्या समोरच घडणार आहे, तर मी आधी काहीच सांगू शकत नाही ना. तुम्ही थोडा धीर धरा. मी तुम्हाला खात्री देतो, एकदा का ती बातमी तुमच्या समोर आली ना की त्यानंतर तुमच्या मीडिया चॅनल्सवर फक्त आणि फक्त तीच बातमी रन होईल. तुम्ही राधिका सुभेदार यांच्याबद्दल काहीतरी सांगणार होतात. येस सर, त्यांच्याच बद्दल सांगणार आहे. मला माहिती आहे तुमच्या मनामध्ये राधिका सुभेदार यांची खूप चांगली आणि मोठी इमेज असेल, पण कधी ना कधी माणसाचा खरा चेहरा आपल्याला समोर आणावाच लागतो. सर मी तुम्हाला एक खात्री देतो, आज इथून जाताना तुम्ही तुमचा वेळ वाया गेलाय असं मात्र तुम्हाला नक्की वाटणार नाही. ट्रस्ट मी. ठीक आहे, तुम्ही म्हणता तसं जर झालं तर बरंच होईल. आम्हाला अजून किती वेळ वाट पाहावे लागेल सर? झालं 5 मिनिटं. मी लगेच सगळी तयारी करतोच आहे. 5 मिनिटात तुम्हाला निरोप पाठवतो. हा किरण, तोपर्यंत सगळ्यांचा चहा पाण्याचं बघ. आलो. बसा बसा सर. सगळ्यांसाठी पाणी आणतो. माया, काय झालं? सौमित्र कुठे? तू सांगितल्याप्रमाणे मी त्याला बसवून ठेवलंय. सुपर. तू ज्या कामासाठी गेला होतास त्याचं काय झालं? काम झालेलं आहे.
सगळ्या रिपोर्टर्स ना मी सांगितल्याप्रमाणे केड्या आणि मम्मा घेऊन आलेत आणि इन्व्हेस्टर सुद्धा आलेले आहेत. ग्रेट. त्यामुळे तू आता एक काम कर, सौमित्राकडे जा आणि त्याच्याशी जरा बोलण्यामध्ये त्याला गुंतव आणि मी सांगेन, तुम्हाला आवाज देईन तेव्हाच बाहेर या. ओके ओके, मी लागते कामाला. हां ठीक आहे. काय झालं, काय बडबडताय तुम्ही? नाही कुठे काय काय बडबड नाही, गडबड नाही. अगं मी आता हेच सांगत होतो मायाला की ते लॉक लागलं होतं ना आपलं, तर ते ठीक करून घेतलंय मी. आता ओपन झालंय सगळं. झालंय का? मी पिंकीला सांगते. नाही नाही नाही, काय काय घाई काय पिंकीला सांगायची? तिला नाश्ता वगैरे करू दे ना. अरे पण तुझ्या समोरच खाल्ले ना तिने 2 घास पोहे. पण तू दे ना मग तिला काहीतरी खायला. अरे काय जबरदस्ती आहे. नाही जबरदस्ती कशाला करेन ग मी फक्त एवढं म्हणतोय की आपण तिचं कसं स्वागत केलं होतं ना, आणि एवढा पाहुणचार वगैरे केला, कालपासून आपल्याच बरोबर आहे ती, तर जाताना सुद्धा तिला लक्षात राहिलं पाहिजे ना सगळं. म्हणजे असा निरोप समारंभ असं नाही, पण लक्षात राहील असं काहीतरी केलं पाहिजे ना. इनफॅक्ट तुला माहिती का मी काय केलंय, मी फुलं वगैरे मागवली आहेत. सो आता फुलं येतील तर माझ्या असं डोक्यात होतं की ते दरवाजाच्या इथे असं मस्त फुलांची कमान करावी, थोडी सजावट करावी आणि मग तिला निरोप द्यावा. म्हणजे तिला कसं ते लक्षात राहील ना कायम. ठीक आहे, उडून थांब. सो तू काय कर, तिच्या बरोबर जा. मी इकडे अशी तयारी करतो ना की ते बघून पिंकीच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशनच बदलतील. तू खरंच हेच करणार आहेस ना? हो, तू बघ ना मी काय करतो आता ते. हा चल शनाया, आपण तोपर्यंत पिंकी सोबत गप्पा मारूया. नाही, तू कशाला येते? मी जाते ना. चल ग. अगं कशाला पण? अगं असंच.